जे जाऊ आम्ही आत्ताच कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं कलेक्टर ऑफिसमध्ये जमलो होतो, सर्व शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेडचे आमचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष वगैरे. तर NCERT त्या संस्थेतून आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नकाशा आहे पूर्ण भारतामध्ये जिथं पण साम्राज्य होतं ते नकाशा हटवण्यात आलेला आहे. त्यामुळं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या मार्फत आलेलो आहोत. तर काही लोकांच्या आक्षेपामुळं ते नकाशा हटवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तरी आमची विनंती आहे, नकाशा हटवल्यामुळं येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास कळणार नाही, त्यांचं कुठंपर्यंत साम्राज्य होतं हे कळणार नाही. त्यासाठी ते नकाशा पूर्वत 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करावा असं आमची विनंती आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमची विनंती आहे. तर येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठंपर्यंत साम्राज्य होते हे कळेल. आता नकाशाच हटवलं तर कुठून कळणार आहे येणाऱ्या पिढीला. तर राजश्री शाहू महाराजांचं दिल्लीपासून अटकेपाऱ्यापर्यंत त्यांचं राज्य होतं आणि त्यांचं साम्राज्य होतं. तर आमची विनंती आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ते पूर्वीप्रमाणे ते नकाशा समाविष्ट करावं. आत्ताच आम्ही धर्मेंद्र जे शिक्षणाचे मंत्री आहेत त्यांना आम्ही मेल केलेला आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं कलेक्टर ऑफिसमध्ये जमलेलो आहे. तरी आम्हाला शासनाला विनंती आहे किंवा संबंधित संस्थेला विनंती आहे, पूर्वत ते नकाशा समाविष्ट करावं ही विनंती करतो. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.